हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आपल्या नंदिनी डायरीच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सो गाईज, आम्ही आलो प्रशांत कॉर्नरमध्ये उद्या गुढीपाडव्याचं स्वीट घेण्यासाठी। तर चला बघू। आम्ही प्रशांत कॉर्नरमध्ये खूप सारी अशी शॉपिंग केली आहे, म्हणजे आम्ही मिठाई घेतली आहे फॅमिलीसाठी उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने। तर चला आता जाऊया आपण उरणला। जसं की मी बोलली, खूप सारी आपण मिठाई घेऊन घरी चाललो आहे आणि तिथे मला जास्त शूट करता नाही आलं बिकॉज तिथे खूप गर्दी होती। तुम्हाला माहिती आहे प्रशांत कॉर्नर किती फेमस आहे आपल्या इथे, आणि प्रशांत कॉर्नरला 35 इयर्स कंप्लीट झाले आहेत। सो तुम्ही पण ही मिठाई नक्की जरूर टेस्ट करा प्रशांत कॉर्नरची, तुम्हाला नक्की आवडेल। तर आता आपण निघालो आहोत घरी जायला। सो आम्ही आलो आहोत शनी मंदिरामध्ये। गाईज, आपण चांजे महोत्सवला आलो, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे। आणि इथे खूप सारे यूट्यूबर्स पण आले आहेत, मोस्टली आपल्या करंजाचे फेमस मागे। सो सगळे बिझी आहेत, तर आपल्याला नक्की त्यांच्यासोबत चान्स भेटला तर आपण त्यांच्यासोबत डिस्कशन करू। स्टार्ट। एकच एका वेळेला एक झटपट साऊंड ऑपरेटर। आठ, 7, 6, 5 सांगा कसं काय यूट्यूब स्टार्ट केलं तुम्ही वगैरे? यूट्यूब स्टार्ट कसं केला? मी माझा पहिला कॉमेडी चॅनल होता, माझा पॉडकास्ट बघितला तुम्ही? नाही ऍक्च्युली। डिनर विथ सेलिब्रिटी असा एक चॅनल आहे, त्यांनी माझा पॉडकास्ट केला, त्याच्यावर एक सांगितलं मिनिट आपण असं या का, बिकॉज लाईट अशी येते ना। हां, त्याच्यावर मी सर्व सांगितलेलं आहे, पण तुम्ही आता विचारला तर थोडक्यात सांगते मी लॉकडाऊन लागला ना तेव्हा माझा कॉमेडी चॅनल होता। ओके। कॉमेडी चॅनलमध्ये टीम वर्क असते। ओके। दादा तू पण ये ना। कमी या कॉमेडी चॅनलला म्हणजे टीम वर्क लागते, त्याला टीम वर्क। आता नंतर लॉकडाऊन सुटला, आम्ही आधी बनवल्या भरपूर व्हिडिओ बनवले, नंतर मग लॉकडाऊन सुटल्यानंतर मग काय सर्व जॉबला यायला मग टाईम नाही भेटला आम्हाला। मग काय करू, मग नंतर मी ब्लॉग सुरू केला। मला बोलायची आवड आहे, आता बघा ब्लॉग किती मोठा आहे तुमचा, मला बोलायची आवड आहे। मग काय करू, मी ब्लॉग टाकायला लागलो, पण पब्लिकची डिमांड होती की दादा तू येच कर, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ कर। मग काय करू मी माझा आणि माझ्या वाईफचा राजवीर मानसी कपल चॅनल बनवला, पण त्याच्यावर पण मला हे बोलवायला लागले की इथं पण येतोच, पण चॅनलचं नाव राजवीर मानसी होता। मग मी नाव चेंज केला आणि राज करंजाचं नाव ठेवलं, आणि आता मी सर्वांची तर असं कार्याला असतो। असा होता माझा प्रवास, भरपूर मोठा प्रवास आहे, फक्त सांगितलं असं हो नक्की।
सर्व असं म्हणजे जाम आवडते आपले, म्हणजे आपले लोक आहेत ना, एक नंबर लोक आहेत. आणि मेन म्हणजे आपली संस्कृती लोकांना हा, कळली हा, पण तेच- पाहिजे. तेच हाच आहे, main तेच motive आहे. असतो आपल्या तेच आहे. लोकांचा. आपली जी अगदी कोणी थँक्यू सो मच. चालेल, थँक्यू. थँक्यू सो मच. 16 15 15 15 16 13 13 15 15 आणि 16 16 15 15 पुढे गेले. तर गाईज तुम्ही बघू शकता की आपण आता घरी आलो आहोत. आपण गेलो होतो जसं काही जांजे महोत्सवाला आणि तिथे आपल्याला फेमस युट्यूबर राज करंजेचा पण भेटला होता आणि आपल्या लाडक्या अवनीताई सुद्धा आल्या होत्या. सो आम्ही तिथे जाऊन खूप एन्जॉय केलं. मी तुम्हाला व्हिडिओज शेअर करणारच आहे सगळं आम्ही जे काही आम्ही तिथे बघितलं आणि प्लस तिथे बचत गटाच्या ज्या महिला होत्या त्यांनी तिथे स्टॉल्स लावले होते. सो मी आत्ता व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग कसा वाटला तो नक्की मला सांगा. माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.